ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर सध्या आमच्यासोबत आहे. सर काही सांगाल तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तुमच्या नावावर, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? म्हणजे 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 विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट ही म्हणजे आनंद तर झालेलाच आहे. एक महाराष्ट्राचा जो पुरस्कार आहे, नंबर 1चाच पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, तो मला मिळावा याच्यासारखी मोठी आनंदाची गोष्ट नाही. बरं, हा जो पुरस्कार मिळाला आहे ह्या इतक्या दिग्गज लोकांना मिळाला आहे. पु ल देशपांडे काय, लता दीदी काय, आशा भैया लोकांना म्हटलं की त्या पंक्तीत मला नेऊन त्याने बसवला, ही म्हणजे माझ्यासाठी फार चांगली गोष्ट असं वाटतं. ही माझा उत्साह वाढवणारी आहे असं मला वाटतं. आता तुमची काय इच्छा आहे सर, काय करायचं? कारण एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर काही अशी रोल आहेत, काही अशी भूमिका आहेत तुम्हाला करायची आहे? काय रोल अमुक एक अजून करायचं असं मी सांगू शकत नाही, कारण रोल अजून बरेच आहेत. आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही पूर्ण सगळं केलेलं आहे, जेवढं व्हायचं सगळं करून तुमचं संपलेलं आहे, असं कधीच होऊ शकत नाही. याच्यात इकडे काय असतं, आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रकृती, जेवढे जेवढे माणसं आहेत जेवढी तेवढे रोल आहेत. काय आपल्याकडे काय असतं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतं, प्रत्येक माणसाचं कॅरेक्टर वेगळं असतं. त्यामुळे काय होतं, तुम्ही एक कॅरेक्टर केलं तर मी दुसरं अजून कॅरेक्टर केलेलंच नाही आहे, त्याच्यापेक्षा आणि वेगळं अजून काहीतरी करायचं, असं बरंच राहून गेलेलं आहे अजून. बघूया कसे मिळत असतील रोल तर करा. अर्थात हे माझं मी शोधून मिळणार नाही, ते मला असं कोणतरी लिहून द्यायला पाहिजे. तर ते केलं तर अजून मला करायचं तर भरपूर करायचं अजून. आणि आता मी हळूहळू ट्रॅक पण आता हळूहळू मी थोडासा चेंज करायचं म्हणतो आहे. बघूया, कारण काय झालं आहे आता, त्यावेळची जी माझी कॉमेडी होती ती वेगळी होती, ती हिरोची कॉमेडी होती आणि यंग होती कॉमेडी. आता मला जरा बदलायला पाहिजे, जरा मला त्याच्यात थोडा पोख्तपणा करणं. आणि काय होतं की मोठ्या ज्या कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टर्सची कॉमेडी सहसा लिहिली जात नाही. एखादं कॅरेक्टरचं लिहिलं जातं, पण त्यासाठी कॅरेक्टर लिहिलं असतं त्यात काहीतरी वेगळेपणा आणायचं. बरं, कॉमेडी झाली तर कॉमेडीपेक्षा काही आणि वेगळं करता येईल का, असा माझा विचार चालू आहे. अर्थात मिळालं तर चांगलं. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहेत, नवीन लोक आले आहेत, त्यांना काय तुमच्यातर्फे मेसेज देणार? आता खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर नवीन टेक्निक आलेलं आहे यांचा आमचा काही संबंध नाही. टेक्निक आहे त्यांनी बघायचं काय असेल ते. आम्ही फक्त अभिनय काय ते सीन तो कसा करायचा आम्ही बघायचं, आम्ही कॅरेक्टर फक्त बघायचं असतं. तो तुम्ही कसं घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं असतं. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात मी काय बोलू शकत नाही. फक्त ते काय त्यांचा शॉट असेल त्याच्यावर हुकूम कशी तुम्ही हे कराल, कितपत अभिनय कराल, हे मात्र मग आपल्याला स्वतःला ठरवायला पाहिजे असतं. ते मी ठरवू शकतो, पण त्यांना मी काही सांगू शकत नाही. ते अतिशय ॲडव्हान्स आहेत, कायच्या काय हल्ली बदललेले इक्विपमेंट्स वाढलेले आहेत. म्हणजे निरनिराळी इतकी हुशार माणसं त्याच्यात आलेली आहेत की कुणाला तर काही जास्ती सांगावं लागत नाही आणि सांगून काय उपयोगी नसतो. तर त्यांच्यात ते तयार असतात, त्याप्रमाणे ते सुंदर घेतात. पण काय असतं, माझा असा हे आहे की टेक्निकपेक्षा जास्ती करून आपल्या मराठीमध्ये तर असं आहे, अर्थात मराठीमध्ये कशाला, हिंदीमध्ये सुद्धा कथेला जास्ती महत्त्व आहे. तुम्ही काय कथा आहे, तुमचं कॅरेक्टर काय आहे आणि त्या कथेमध्ये तुम्हाला काय सांगायचं, कंटेंट काय आहे तुमच्या एकंदर पिक्चरचा, तो जास्ती महत्त्वाचा आहे. तुम्ही नुसतं कॅमेऱ्याचे हे दाखवून कुठलं पिक्चर चालत नाही कधी, किंवा तुम्ही निरनिराळे बॅकग्राऊंड तुम्ही वेगवेगळ्या केल्यात म्हणून तर चालत नाही. काय तुम्हाला म्हटलं प्रत्येक कॅरेक्टर काय म्हणतो, तुमची स्टोरी काय बोलते, तुमची पटकथा काय बोलते हे महत्त्वाचं ठरतं. आणि त्यामुळे ती महत्त्वाची असेल तर ते पिक्चर चांगलं हिट होत असतं. तेव्हा त्याप्रमाणे आता वेगळं वगैरे हे करायचा विचार आहे. बघूया आता कसं होईल, ते जमेल. पण करायचा विचार आहेच, कारण आता लगेच आता मार्चमध्येपासून माझी परत पिक्चर सगळे सुरू होत आहेत. पण यावेळेस मी मात्र सध्या पिक्चर्स कमी घेतो आहे, म्हणजे चांगली कॅरेक्टर असेल तरच घेतो आहे. या पुरस्कारच्या मागे आणखी कोणाकोणाचा हात आहे? हात कोणाचा नाही आहे. हात ठेवला असतं तर भारी झालं असतं. हात नाही कोणाचा, पण सगळे पाठीशी उभी मात्र आहेत. म्हणजे मी आल्यापासून प्रत्येक आर्टिस्ट, लहान मोठा आर्टिस्ट जो कोणी येतो माझ्या पाठीशी उभा आहे. कारण मी जे करत गेलो आणि त्या लोकांनी त्यांनी मला पाहिजे तशी मला मदत केली. मला जे करायचं होतं त्याला मला त्यांनी हेल्प करत गेले. प्रत्येक ॲटम, मग तो छोटा असो, लहान असो किंवा कुणी असो, वय काही असो, पण प्रत्येकजण मला करता आलं. त्यामुळे माझ्या पाठी आहे ते सगळेच उभे आहेत, हात कोणाचाच नाही आहे. कॅमेरामॅन संतोष कदम सर, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.